नमस्कार मित्रांनो, घरात कोणतंही शुभ कार्य असो, गोडाच्या शिऱ्याला अगदी मानाचं स्थान दिलं जातं. मला प्रसादासाठी 1/2 किलो शिरा बनवायचा होता, म्हणून मी आधी 1/2 किलो रवा कढईमध्ये घेतला. मंद आचेवर तो सतत हलवत छान सुगंध येईपर्यंत आणि हलकासा रंग बदलू लागेपर्यंत रवा मन लावून भाजून घेतला. आता भाजलेला रवा गॅस बंद करून एका स्वच्छ ताटात काढून बाजूला ठेवायचा. त्यानंतर गॅसवर परत कढई ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यात थोडंसं आधीच वितळवलेलं तूप घालायचं. तूप थोडंसं हलकं गरम झालं की त्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स घालायचे आणि ते हलकेच तळून घ्यायचे. ड्रायफ्रुट्स तुपामध्ये चांगले फुलले की ते एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवायचे. आता त्याच तुपात आपण आधी भाजून ठेवलेला रवा घालायचा आणि परत एकदा मंद आचेवर रवा तुपात नीट मिसळून भाजून घ्यायचा. रवा तुपात चांगला भाजला की रव्याचा खमंग वास सगळ्या घरभर पसरतो. रवा छान खमंग भाजला की त्यात थोडंसं जायफळ किसायचं, त्यामुळे शिऱ्याला मस्त दरवळ येतो. त्यानंतर आधीच तुपात तळून ठेवलेले ड्रायफ्रुट्स त्यात घालायचे. परत एकदा रवा परतायचा आणि त्यात 1 वाटी गरम केलेलं दूध आणि अर्धा लिटर होईल एवढं पाणी घालायचं. पाण्याऐवजी फक्त दुधात जरी शिरा बनवला तरीही चालेल. वरून थोडीशी वेलची पावडर घालायची आणि 1/2 किलो रव्याला अर्धा पाव होईल एवढी साखर घालायची. या साखरेच्या प्रमाणामुळे रवा अगदी परफेक्ट असा गोड होतो. आता साखर नीट विरघळेपर्यंत रवा हलक्या हाताने सतत ढवळत राहायचा, म्हणजे रव्याच्या गुठळ्या अजिबात होणार नाहीत. साखर रव्यामध्ये नीट मिक्स झाले की आता गॅसचा फ्लो थोडा कमी करायचा. अशा प्रकारे तयार आहे आपला परफेक्ट गोड आणि चवीला 1 नंबर असा गोडाचा शिरा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका सोप्या रेसिपी सोबत. थँक्यू.